ड्रायव्हर. माझे पायच पुरत नाही. म्हणूनच त्यांनी चाकं काढून ठेवली आहे. हॅलो. वेलकम बॅक टू ट्रॅव्हल विथ हार्ट. आज आपण चाललोय विमानाची सफर करायला आणि ते विमान म्हणजे ब्राउनस्टोन एअरलाईन रेस्टॉरंट. बरोबर म्हटलं. येस. हे रेस्टॉरंट आहे खेड शिवापूरजवळ, साधारण 21-25 किलोमीटर आहे. तर आता जाऊयात वेगळ्या या विमानाच्या सफरीला. बघूया कसा अनुभव असतो आपला. येस, अपेक्षा तर खूप आहेत. लेट्स सी. फायनली पोहोचलेलो आहे अथक परिश्रमानंतर. आता बोर्डिंग पास काढायचं आहे म्हणे. काय? असा बोर्डिंग पास देतात इथे. बोर्डिंग पासचे 250 म्हणजे 250 पर पर्सन आणि लहान मुलांचे 150 150 आहेत आणि नंतर ते फूड बिलमध्ये रिडीम करता येतात. बोर्डिंग पास काढून झाल्यावर वेटिंग एरियामध्ये थांबू शकता तुम्ही. आणि आम्ही जवळपास पाऊण तास थांबलो होतो आमचा नंबर येण्याची वाट बघत. आणि तिथेच लहान मुलांचं खेळण्याच्या गोष्टी पण आहेत, अनेक ऑप्शन्स आहेत. आणि तिथे तुम्ही फोटो सेशन सुद्धा करू शकता. हे सगळं तुम्ही जेवण झाल्यावरही करू शकता, पण वेटिंग टाईम खूप असेल तर ते शक्यतो आधीच करा, जसं आम्ही केलं. म्हणजे टाईमपासही होतो आणि बाकीच्या गोष्टी बघूनही होतो. फायनली नंबर आलाय. येस. अथक हां, पाऊण 1 तासाच्या वेटिंग नंतर आता पोटातले कावळे मेले, पण आलाय नंबर आता. आत गेल्यावर खरंच फ्लाईटचा फील येतो. एअरप्लेन सीट्स, लाइटिंग सगळं अगदी रिअलिस्टिक, मस्त ॲम्बियन्स आहे. आता आम्ही विमानात बसून सेटल झालो होतो. बराच वेळ थांबून भूक लागल्यामुळे आधी टोमॅटो सूपची ऑर्डर दिली, मग पुढे बघू म्हटलं. आपण कुठे बसलोय? मस्त आहे. नक्की मस्त आहे. गोगा ऍक्टिंग करते. नाही मस्त आहे. मला आवडली, चव चांगली आहे. मस्त असं टँगी आणि स्वीट अँड टँगी मस्त आहे. थोडंसं टँगी आणि स्वीट आहे, पण क्रीमीनेस नाही आहे त्याच्यामध्ये. बाकी क्रूटॉन्स चांगले आहेत. थोडे तेलकट आहेत पण. हां, थोडे तेलकट आहेत, पण बाकी ओव्हरऑल नाईस. चांगलं. गुड. आम्ही टोमॅटो सूप घेतले बाय द वे. ब्लॅक पेपर जरा थोडी कमी आहे, त्यामुळे असं काही तिखट वगैरे लागत नाही. बट ओव्हरऑल नाईस. येस. सूप पिऊन झाल्यावर जरा बरं वाटलं. मग पुढच्या स्टार्टरची ऑर्डर देऊन आम्ही कॉकपिटचा फेरफटका मारायला गेलो. ती खोटी पण खरी बटणं बघून किंवा यंत्र बघून जरा मजाच वाटली, पण छान होतं. ओला काय व्हायचंय? पाहिलंय? कोणते ब्रेक कोणते? ओ ड्रायव्हर. माझे पायच पुरत नाही. म्हणूनच त्यांनी चाकं काढून ठेवली आहे. काय आहे? कुठे बसली तू? कॉकपिट ना. आताच्या डिशचं नाव आहे काय? कॉन्फिटर्स. आयडियली त्यांनी फिल्टर्स लिहिले, पण ते फिल्टर्स असं अंदाज लावतोय. आता आमचे इंग्रज खाऊन सांगतील.
हो. कढई का बरोबर. गरम आहे. काय? पापड कॉर्न आणि काय बटाटा. बटाटा. बटाट्याला कॉर्नचं लेअरिंग आणि पापडाचं लेअरिंग केलंय. ओव्हरऑल नाईस कॉम्बिनेशन. हां वेगळं आहे काहीतरी वेगळं. हा युनिक पदार्थ आहे. नेहमीच्या स्टार्टर्सपेक्षा जरा वेगळं आहे. छान. एवढं ऑइली नाही लागत आहे. थोडं खारट झालंय पण ठीक आहे. कॉर्न स्वीट नाही आहे. स्वीट कॉर्न नाही आहे, साधे कॉर्न आहेत. आणि त्याला बटाट्याच्या दिसतात तर पिवळे आहेत हां ते पण पिवळेच दिसतात. हां आणि पापड मस्त दिसतं. चांगलं आहे पण. स्टार्टर्स झाल्यावर आम्ही मागवलं पनीर लाजवाब, व्हेज बुना हंडी, बटर रोटी, नान आणि नंतर जिरा राईस आणि दाल तडका. लबाबदार काय पनीर लबाबदार आणि व्हेज बुना हंडी. व्हेज बुना हंडीची चव वेगळीच आहे. पनीर छान आहे. चांगलं आहे. गुन्हा ठीक आहे. गुन्हा लागतच नाही. गुन्हा नाहीच आहे त्याच्यात. पनीर चांगलं आहे. पोटभर आणि मस्त जेवण झालं आणि आम्ही बाहेर पडलो. इथली प्राइसेस थोडे प्रीमियम वाटू शकतात पण कन्सेप्ट, ॲम्बियन्स आणि एक्सपिरियन्स बघता जस्टिफाईड. तसा आमचा ओव्हरऑल एक्सपिरियन्स चांगला होता. छान. म्हणजे वर्थ कमिंग. चांगलं वाटलं यायला, काहीतरी वेगळा नवीन एक्सपिरियन्स म्हणून. आणि फूड पण चांगलं होतं, वेगळ्या चवीचं. पण छान वाटलं म्हणजे. आणि लहान मुलं वगैरे असतील तर ते खूप जास्त एन्जॉय करू शकतील. कारण इथे त्यांनी खूप वेगळ्या वेगळ्या प्रकारचे खेळणी वगैरे असं त्यांनी प्लेइंग एरिया खूप चांगला केला लहान मुलांसाठी. आणि ओव्हरऑल एक छान एक्सपिरियन्स वाटला मलाही. मला ना ते सगळ्यात जास्त आवडलं ना, आतलं प्लेनचे सीट्स बदलले नाही ते असं ॲक्च्युअल आपण फ्लाय करतो असं वाटतं. हां चांगलं. ते फार भारी वाटलं मला. असं छान, वाटलं एकदम कुठेतरी लांब जातोय आपण आणि मीलच खातोय प्लेनमधलं. खरं नाही, चांगलं आहे. वेगळं एक्सपिरियन्स म्हणून यायला Nice नक्कीच idea. हरकत नाही. म्हणजे चांगलं आहे तेवढं. थॉटफुल आहे आणि हां, सगळं thoughtful. आयडिया पण खूप छान आहे. आणि ते ॲक्च्युअल प्लेनच आहे ना स्क्रॅपमधलं, त्यामुळे मग ते छान बरं वाटलं. चला आता तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडले असतील तर आणि हा आवडला असेल तर आमच्या चॅनलला प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि कमेंटमध्ये सांगा की हा व्हिडिओ कसा वाटला आणि इतर तुम्हाला काही, हां. अजून काही सजेशन असतील तर. बाय बाय. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.